आज आपण डेमन स्लेअरच्या जगात प्रवेश करणार आहोत आणि त्यातही विशेषतः तांजिरो कामाडोच्या प्रवासात. विचार करा, एक अगदी सामान्य मुलगा जो आपल्या कुटुंबावर झालेल्या एका भयानक हल्ल्यानंतर राक्षस संहारक बनतो. ही गोष्ट फक्त दुःखाची नाहीये, तर अटूट निर्धाराची आणि त्या नात्यांची आहे जे एका खऱ्या हिरोला घडवतात. आणि हे शब्द खरं तर तांजिरोच्या आयुष्याचं एक कठू सत्य बनतात. याच एका वाक्यात त्याच्या शांत, सुखी आयुष्याचा पूर्ण विध्वंस दडलेला आहे. आणि इथूनच त्याच्या कधीही न संपणाऱ्या लढ्याची सुरुवात होते. तर ही आहे रक्तातून घडलेली एक प्रतिज्ञा, म्हणजे उत्प्रेरक. हा प्रवास सुरू होतो त्या एका भयानक घटनेतून, ज्या घटनेने तांजिरो कामाडोचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. हे बघा, कामाडू कुटुंब, एक साधं पण खूप आनंदी जीवन, प्रेम आणि हास्याने भरलेलं घर. पण मग येते ती एक रात्र. एका राक्षसी हल्ल्यामुळे सगळं काही संपून जातं. तांजिरोचं ते उबदार घर एका क्षणात उद्ध्वस्त होतं आणि तो आपल्या जवळच्या जवळजवळ सगळ्यांना गमावून बसतो. ह्या भयानक हल्ल्यातून वाचते ती फक्त एक व्यक्ती, त्याची लाडकी बहीण नेजुको. पण ती आता माणूस राहिलेली नाही, ती एक राक्षसी बनली आहे. आणि तरीही काहीतरी चमत्कार घडतो. तिच्यातली राक्षसी प्रवृत्ती आणि माणुसकी यांच्यात एक लढाई सुरू होते आणि तिची माणुसकी जिंकते. ती स्वतःच्या भावाचं रक्षण करते. आणि हीच गोष्ट, हीच एक घटना तांजिरोच्या मनात आशेची एक छोटीशी ज्योत पेटवते. आणि मग त्याच्यासमोर एकच प्रश्न उभा राहतो. खरंच एका राक्षसाला परत माणूस बनवता येऊ शकतं का? हाच एक प्रश्न आता तांजिरोच्या आयुष्याचं केंद्र बनतो. आपल्या बहिणीला परत माणूस बनवणं हेच त्याचं एकमेव ध्येय असतं. आणि त्यासाठीच तो राक्षस संहारक दलात सामील होण्याचा अत्यंत धोकादायक आणि अनिश्चित मार्ग निवडतो. पुढचा टप्पा आहे संहारकाचा मार्ग, एका योद्ध्याची जडणघडण. म्हणजे आता सुरू होतो तांजिरोचा तो खडतर प्रवास, त्याचं प्रशिक्षण, जिथे तो आपल्या बहिणीचं रक्षण करण्यासाठी आणि तिला बरं करण्यासाठी लागणारी ताकद मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे प्रशिक्षण देतात त्याचे गुरु उरोकोदाकी, जे त्याला अक्षरशः घासून पुसून तयार करतात. त्याला श्वास घेण्याचं तंत्र शिकायचं होतं, जलश्वसनाचे 10 प्रकार शिकायचे होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक अशक्य वाटणारं आव्हान पूर्ण करायचं होतं, एका प्रचंड मोठ्या दगडाचे 2 तुकडे करणं. आणि या प्रवासात त्याला मदत मिळते साबितो आणि माकोमो या 2 आत्म्यांची, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तो आपल्या शारीरिक आणि मानसिक मर्यादांच्या पलीकडे जातो. प्रशिक्षण पूर्ण झालं, पण आता खरी परीक्षा बाकी होती, अंतिम निवड. ही परीक्षा म्हणजे काय? तर राक्षसांनी भरलेल्या एका पर्वतावर तब्बल 7 दिवस जिवंत राहायचं. इथे फक्त तुमची ताकद नाही, तर तुमचा दृढनिश्चय आणि जगण्याची इच्छा सगळंच पणाला लागतं. ही एक जगण्या-मरण्याची लढाई होती. आता पुढचा भाग, अंधाऱ्या वाटेवरील सोबती, सहयोगी आणि विरोधक. हा मार्ग खूप धोकादायक होता. पण तांजिरोला लवकरच एक गोष्ट कळते की त्याला एकट्याने लढायची गरज नाही, कारण आता त्याच्या आयुष्यात काही खूपच विचित्र पण तितकेच विश्वासू साथीदार येणार होते. आणि हे आहेत ते सोबती. एक म्हणजे झेनित्सू. हा इतका घाबरट आहे की विचारायची सोय नाही. पण गंमत म्हणजे बेशुद्ध झाला की त्याच्यात प्रचंड शक्ती येते. आणि दुसरा म्हणजे इनोसुके. हा तर एक नंबरचा जंगली, रानडुकराचा मुखवटा घालून फिरतो आणि कायम लढायला तयार असतो. तिघीही एकदम वेगळे, पण त्यांचं हेच वेगळेपण त्यांना एक जबरदस्त टीम बनवतं. पुढचा अध्याय आहे निराशेचे कोळिष्टक, पहिला स्तंभ. या नव्या टीमची पहिली मोठी आणि खरी परीक्षा होते नातागोमो नावाच्या पर्वतावर. आणि तिथे त्यांना अशा एका धोक्याचा सामना करावा लागतो जो त्यांच्या कल्पनेच्या खूप खूप पलीकडचा असतो. हे समजून घेण्यासाठी आपल्याला राक्षसांची रचना समजून घ्यावी लागेल. बघा, राक्षसांमध्ये एक पदानुक्रम आहे आणि ह्यात सर्वात वर, सर्वात शक्तिशाली आहेत 12 किजुकी. हे थेट राक्षसांचा राजा मुझान किबुत्सुजी याच्यासाठी काम करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहेत डीमन स्लेयर कॉप्सचे सर्वात मोठे आणि सर्वात धोकादायक शत्रू. आणि नातागोमो पर्वतावर त्यांना ज्या राक्षसाचा सामना करायचा आहे तो आहे रुई, 12 किजुकीपैकी लोअर रँक 5. आता हा क्रमांक फक्त एक आकडा नाहीये, तर तो त्याच्या प्रचंड ताकदीचा पुरावा आहे.
म्हणजे हा कुठल्याही सामान्य राक्षसापेक्षा कित्येक पटींनी जास्त धोकादायक होता. आणि तांजिरो आणि त्याची टीम यासाठी अजिबातच तयार नव्हती. ही लढाई अशा एका वळणावर पोचते जिथे असं वाटतं की आता सगळं संपलं. तांजिरोची तलवार तुटते, सर्व आशा संपतात. पण मगच काहीतरी अविश्वसनीय घडतं. तांजिरो आणि नेजुको यांच्यातलं नातं, त्यांचं बंधन एका नव्या शक्तीला जन्म देतं. तांजिरोला त्याच्या वडिलांचा तो खास नास आठवतो, हिनोकामी कागुरा, आणि त्याचवेळी नेजुको तिची ब्लड डेमन आर्ट वापरते. आणि या दोन्हींच्या एकत्रीकरणाने ते त्या अशक्य वाटणाऱ्या शत्रूला जबरदस्त आव्हान देतात. पण ते पुरेसं नव्हतं आणि अगदी पराभवाच्या क्षणी जेव्हा असं वाटतं की आता खरंच काही होऊ शकत नाही, तेव्हा तिथे 2 हाशिरा पोहोचतात. हाशिरा म्हणजे कोण? तर डेमन स्लेयर कॉर्प्समधले सर्वात शक्तिशाली एलिट योद्धे. त्यांचं तिथे येणं हे तांजिरो आणि इतरांना ताकदीच्या एका अशा पातळीची ओळख करून देतं ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. चला आता पुढच्या महत्वाच्या घटनेकडे वळूया. हृदयाला प्रज्वलित करणे म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी ज्योत. ही आहे म्युगेन ट्रेन मोहीम. आणि ही एक अशी घटना आहे जी फक्त तांजिरोची परीक्षा घेत नाही, तर त्याला शक्ती, जबाबदारी आणि त्यागाचा एक खूप मोठा धडा शिकवून जाते. आणि ह्या मोहिमेचं नेतृत्व कोण करतंय? तर फ्लेम हाशिरा क्योकुरो रेनगोकू. स्वाविष्ठ असं म्हणत जेवणावर तुटून पडणारे पण तितकेच शक्तिशाली. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच ऊर्जा आहे, एक वेगळाच उत्साह आणि जबरदस्त आत्मविश्वास. त्यामुळे ते फक्त एक महान योद्धेच नाहीत, तर एक प्रेरणा देणारे नेतेसुद्धा आहेत. ह्या मोहिमेत त्यांचा सामना होतो एन्मू नावाच्या राक्षसाशी. आणि हा काही साधासुधा राक्षस नाही, तो संपूर्ण ट्रेनला स्वतःचा भाग बनवतो आणि सगळ्यांना स्वप्नांमध्ये अडकवतो. पण रेनगोकूच्या नेतृत्वाखाली तांजिरो आणि त्याचे मित्र फक्त राक्षसाशी लढत नाहीत, तर ट्रेनमधल्या प्रत्येक प्रवाशाला म्हणजे तब्बल 200 लोकांना वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावतात. त्यांना वाटतं की ते जिंकले, पण नाही. हा विजय फक्त काही क्षणांचा होता. कारण पहाट होण्यापूर्वीच एक नवीन आणि कितीतरी पटीने जास्त भयंकर धोका त्यांच्यासमोर उभा राहतो. तो आहे अकाझा, 12 किजुकी मधला अपर रँक 3. आणि ही लढाई फक्त ताकदीची नव्हती, तर 2 वेगवेगळ्या विचारांची होती, 2 आदर्शांची होती. एका बाजूला होता रेंगोकू, जो मानत होता की मानवी जीवन मर्यादित असतं, म्हणूनच ते सुंदर आणि मौल्यवान आहे. आणि दुसऱ्या बाजूला होता अकाझा, जो या मर्यादित आयुष्याचा तिरस्कार करायचा आणि अमरत्वालाच सगळं काही मानायचा. एक रक्षण करणारा तर दुसरा शिकार करणारा. अकाझाच्या शक्तीसमोर रेनगोकूची शक्तीसुद्धा कमी पडत होती. आणि तांजिरो आणि इनोसुके ते तर या लढाईच्या आसपासही फिरकू शकत नव्हते. त्यांच्यात आणि अकाझामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. त्यामुळे आपल्या तरुण साथीदारांना वाचवण्यासाठी रेनगोकूला या महाभयंकर राक्षसाचा सामना एकट्यानेच करावा लागतो. अकाझा त्याला राक्षस बनण्याची ऑफर देतो, अमर होण्याची ऑफर देतो, पण रेनगोकू ती धुडकावून लावतो. आणि तो जे काही म्हणतो ते मानवतेच्या शक्तीवरचा त्याचा अढळ विश्वास दाखवतं. तो म्हणतो, वृद्ध होणे आणि मरणे हेच मानवी जीवनाला अर्थ आणि सौंदर्य देते. आपण मरणार आहोत म्हणूनच आपले आयुष्य इतकं मौल्यवान आणि सन्माननीय आहे. आणि मग येतो तो अंतिम विनाशकारी क्षण. रेनगोकू आपल्या सगळ्यांना वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देतो. तो सूर्योदय होईपर्यंत अकाझाला रोखून धरतो, आपल्या तरुण सहकाऱ्यांचं रक्षण करतो. या लढाईचा शेवट खूप दुःखद होतो, पण तो तितकाच वीरश्रीने भरलेलाही असतो. फ्लेम हाशिरा आपलं कर्तव्य पूर्ण करतो. आणि जाताना तो तांजिरोला एक संदेश देऊन जातो, आपल्या हृदयाला प्रज्वलित कर. हे फक्त शब्द नव्हते, हा काही साधा आदेश नव्हता. ही होती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवलेली एक जबाबदारी, एक ज्योत. आणि ही ज्योत आता तांजिरोच्या हृदयात कायम तेवत राहणार होती, त्याला त्याच्या मार्गावर पुढे आणि पुढे नेत राहणार होती.